शपथ बघितला तुम्ही फॉग. गॉड. गुड मॉर्निंग. आज आहे डे 4 आणि आम्ही निघत आहोत आता आमच्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी. लग्न वगैरे सगळं आटपलं. आता आम्ही सकाळचे वाजले आहेत 6 आणि आम्ही निघतोय नैनितालसाठी. नैनिताल, कैचीधाम आणि भीमताल हा जागा आम्ही करणार आहोत आज. एका दिवसामध्ये एवढं सगळं करणार आहे आम्ही. आणि हे फॉग बघा यार, सगळीकडे धुकं धुकं आहे. माझा अवतार असं वाटतं झोपेतूनच उठली आहे आणि काय आवरलंच नाही, आंघोळ पण नाही केली, अशीच दिसते मी. तर मग आज आम्ही हे 3 ठिकाण करण्याचा प्रयत्न करू. जमलं तर ठीक आहे, नाहीतर एक जागा आम्हाला कॅन करावी लागेल आणि ती मे बी असेल कैचीधामच. पण निमकरोली बाबाला तर जायचंच आहे. आय होप, मी प्रे करते की आम्हाला जायला मिळेल तिथे. कारण की असं बोलतात की ट्यूजडे आणि सॅटर्डे ना फुल गर्दी असते तिकडे आणि रोड ब्लॉक करतात तिथे. एक पॉईंट आहे, त्या पॉईंटपर्यंतच गाड्या अलाउड आहेत. तिथून पुढे मग त्यांचं लोकल टॅक्सीच करावी लागते वरती जाण्यासाठी. आणि आमच्यासोबत तर फुल लगेज असणार आहे, तर मग लगेजसोबत तर परत चेंज करणं पॉसिबल नाही. जर आमचं नशीब असेल तर आमची गाडी जाऊन देतील पुढे, नाही तर नाही. बघू आपण. बापऱ्या फॉग, एवढा फॉग एवढा जवळून मी कधीच नाही बघितला आहे. लोणावळ्याला पण एवढा फॉग बघितला नसेल मी. असो मे बी, पण एवढ्या पहाटे पहाटे कधी बघितलं नाही उठून. खतरनाक फॉग आहे. म्हणजे फोनमध्ये पण एवढा दिसतोय, पण असा बघितला ना खूप अति आहे. ओके, फॉर नाव मी आत्ता लॉग ऑफ करते आहे आणि आपण भेटूया गाडीत बसल्यावर किंवा पुढे. बाय. हाँ फिर मेरे साथ मेरे फील्ड ऑफिस काय खतरनाक फॉग आहे. दिसतंय तुम्हाला? मज्जा येते. एवढं गार आहे, पण गार वाटत नाही ॲक्च्युली. फॉग जास्त आहे.
आमचा पहिला स्टॉप हनुमानाचं मंदिर. दिवसाची सुरुवातच छान झाली. शनिवार पण होता आणि सकाळी सकाळी पहिले हनुमानाचं दर्शन घेतलं आम्ही आणि छान दिवसाची सुरुवात झाली आमची. रेकॉर्डिंग अलाउड नव्हतं तर आम्ही रेकॉर्ड नाही करू शकलो मंदिरामध्ये. तो पोज देतोय मी फोटो काढते म्हणून. त्याला उचकी आली आहे. भक्ती तो काम करत आहे. इथे आम्ही जस्ट एंटर करत आहोत मेन रोड वरती, जिथे तलाव आहे खूप मोठा नैनिताल मध्ये. तर आम्ही जस्ट इथे एंटर केलं आणि आम्ही पुढे गेलो. तर ड्रायव्हर आम्हाला पहिले परत एका मंदिरात घेऊन गेला, जे नैना देवी यांचं मंदिर आहे. तर असा होता रस्ता जाताना. मस्त लेकच्या बाजूने खूप निसर्गरम्य दृश्य आहे आणि त्यात वातावरण पण एवढं मस्त आणि एवढं छान आणि एवढं प्लेझंट होतं ना, की म्हणजे असं वाटत होतं की तिथेच राहावं. आणि मग पुढे जाऊन आम्ही छान मंदिरात दर्शन घेतलं. तिथे पण फोन्स अलाउड नव्हते, सो नाही दाखवू शकत आतल्या ग्लिम्स. पण असं काही आमचं मस्त छान दर्शन झालं तिथे आणि मग आम्ही बाहेर आलो. आम्ही जस्ट हनुमानाचं दर्शन घेतलं. तिकडे अलाउड नव्हता मोबाईल आतमध्ये, तर काय घेऊन जाऊ शकले. पण एवढा मस्त व्ह्यू होता ना तिथून मंदिरामधून आणि एवढे छान मंदिर होतं. फोटो काढतोय. आता आम्ही नैना देवीच्या मंदिरात आलोय. मोस्टली इथे पण अलाउड नसेल फोन, इथे मंदिरांमध्ये फोन अलाउड नाही आहेत. तर किती छान व्ह्यू, मस्त पहाड, डोंगर आणि ते काय लिहिलंय, भोटिया मार्केट फिक्स राहील. मग क्विक ब्रेकफास्ट केला आम्ही इथे आणि जे पाठी तुम्ही कॅफे बघितला व्हिडिओमध्ये तिथे आम्ही मस्त ब्रेकफास्ट केला, कॉफी प्यायली आणि आम्ही निघालो मॉल रोडवरती फिरायला, जे लेकच्या बाजूलाच आहे. आणि त्या रोडवरती भरपूर शॉपिंग करायचे ऑप्शन्स आहेत. तर आम्ही पूर्ण रोड ॲक्च्युली म्हणजे स्टार्ट टू एंड आम्ही चालत चालत गेलो. 2-4 वस्तू आवडल्या त्या घेतल्या. पण आजूबाजूचं जे दृश्य होतं, जी सिनरी होती आणि एवढं छान लेक आणि बाजूला त्याच्या डोंगर पहाड,
हे म्हणजे कुठेच तुम्हाला दिसणार नाही. असं शॉपिंग करता करता तुम्हाला बाजूला छान सिनरी आहे बघायला, व्ह्यू आहे खूप छान. असं तर कुठेच मिळणार नाही. अशाच हिल स्टेशन्सला बघायला मिळेल. तर असं आहे. तर बघा मग पुढे कसं मी कुठे कुठे थांबली आणि काय काय घेतलंय. फिजेट बोलतात ना याला. अरे ये देखो, ये क्या है? तंबूक तंबूक लाइटर ये है क्या? बॅटरी आहे काय बोलतात त्याला? नाही बॅटरी नाही, बॅटरी पण नाही. हा हे बघ ना, बॅटरी आहे, बॅटरी आहे. हे बघ किरण, हा भैया वो थोड़ा तुला चांगलं वाटतं ना माहिती कलर तंबूक काय मस्त आवाज येतो यार. कितना हो गया ये काम करो ना. कशाला स्कूटी बिटी स्ट्रेस होईल एक. अभी 4 ही लोग हैं हम. 500 रुपये जाने का 500 रुपये आने का 1 घंटा वेटिंग. एका तासात करावंच लागेल आपल्याला. शेयरिंग वाला 50 रुपये सवारी लेगा 10 बैठा लेगा उसका भी जाने का एक टाइम का 500 लेता है 50 रुपये 10 बैठा लेगा ना बाबू. अब तुम अल्टो वाला 4 जने थोड़ा ले जाके लेके 50 सवारी लेगा. ऑल्टो में ये बैठेगा क्या?
ऑल्टो में बैठ जाए. वही तो मैं नहीं, अल्टो वाला बुकिंग में ही जाता है ना. अल्टो वाले हो गए 7 सीटर हो गया 4 सीटर हो गया बुकिंग में ही जाते हैं. तर व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून मला तो स्प्लिट करावा लागतोय हाफमध्ये. तर तुम्हाला हा माझा फर्स्ट पार्ट ऑफ कैची धाम आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढचा ब्लॉग पण मी लगेच टाकेल, सो तो पण बघायला विसरू नका. बाय.